शिक्षण विभाग पंचायत समिती बुदरगड मार्फत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन या प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांची नावं घेता येणं शक्य नसलं तरी काही लोकांची नावं आवर्जून घ्यायला पाहिजेत आणि ज्याच्यामुळं मला खरं सांगायचं झालं तर माझ्या गावी असल्यासारखं वाटलं असे भोईटे सर या गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम ज्यांच्या विनंतीनुसार मी या कार्यक्रमासाठी स्वीकृती कळवली ते गट शिक्षणाधिकारी मेंगाणे सर, विश्वनाथ कुंभार सर, राजेंद्र ठाकूर सर या गावचे ग्रामस्थ ज्यांनी शेतकरी म्हणत विनोदी स्टाईलमध्ये अतिशय छान भाषण या ठिकाणी केलं आणि सामान्य माणसंसुद्धा कशी शोध लावतात याच्याबद्दल विवेचन केलं. सर्वच सन्मान्य नागरिक, विविध संघटनांचे नेते, व्यासपीठासमोर उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याची मला संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. भोईटे सरांची उपस्थिती ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि त्यांना ज्या पद्धतीनं रिस्पेक्ट दिला जातो त्याच्यावरून गुरु शिष्य नातं आजही तितकंच कणखरपणे या गावात तरी टिकू नये याची मला एक खात्री वाटते आणि त्याचा आनंदही होतो. पुढे भाषणाच्या ओघात विसरून जाऊ नये म्हणून सुरुवातीलाच उद्घोषणा करतो की 52वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन जे शिक्षण विभाग पंचायत समिती बुदरगड यांनी आयोजित केलेले आहे त्याचं उद्घाटन झालं. मित्र, या विज्ञान प्रदर्शनासाठी जो विषय दिलेला आहे तो आहे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि या विषयाला अनुषंगानेच मी माझे मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. तोच माझ्या चिंतनाचा विषय, जरी माझा विषय भौतिकशास्त्र असला तरी मागील काही वर्षापासून सातत्यानं राहिलेला आहे आणि त्याचं कारणसुद्धा शिक्षणातच आहे असं ज्यावेळेस मी म्हणतो त्यावेळेस व्यासपीठावर असलेले सर्व शिक्षक वर्ग, व्यासपीठासमोर असलेले सर्व शिक्षक वर्ग, संघटनाचे नेते यांना मी सांगतो की आपण काही गोष्टी चुकीच्या शिकवतो आणि आजही आपण त्याच्यावरती दुर्दैवानं विचार करत नाही, चिंतन करत नाही. उदाहरणार्थ मी एक सांगतो की ज्याची या विषयाशी फार जवळीक आहे. हा विषय म्हणजे आपण विद्यार्थ्यांना शिकवतो माणसाच्या मूलभूत गरजा. माणसाच्या मूलभूत गरजा म्हणून आपण काय शिकवतो तर अन्न, वस्त्र आणि निवारा. आणि मग मला प्रश्न पडतो की मूलभूत गरज कशाला म्हणायचं? मूलभूत गरज म्हणजे ज्याच्याशिवाय माणूस जगू शकत नाही त्याला आपण मूलभूत गरज म्हटलं पाहिजे. आणि मग माझ्या डोळ्यासमोर चित्र येतं की अनेक धर्मगुरू सुद्धा वस्त्राची एक चिंधी न वापरता अनेक वर्षांचं निरामय जीवन जगतात. त्यावेळेस वस्त्र ही आपली मूलभूत गरज आहे का? अंदमान निकोबार बेटावरचे अनेक आदिवासी जमाती आपले बांधव भारतीय नागरिकच आहेत. ते कधीच घर बांधत नाहीत. पाऊस आला तर पावसात भिजतात, जास्तच पाऊस आला तर झाडाच्या ढोलीमध्ये आजही लपतात किंवा एखाद्या गुहेमध्ये आसरा घेतात, पण घर कधीच बांधत नाहीत. अर्थातच त्यांची संख्या आता नामशेष व्हायला लागली आणि त्याच्यामुळे त्याला सुद्धा आपण जास्त शिकलेलेच लोक जबाबदार आहोत. मग निवारा ही आमची मूलभूत गरज आहे का? मूलभूत हा शब्द मी वापरतोय. गरज आहेच म्हणूनच आपण वस्त्र वापरतोय, म्हणूनच आपण घर बांधतो, पण मूलभूत गरज या व्याख्येत येतं का? तर येत नाही. मग आपल्या मूलभूत गरजा कुठल्या आहेत? तर अन्न, पाणी आणि हवा या आपल्या मूलभूत गरजा आहेत आणि त्या सुद्धा उलट्या क्रमाने महत्वाच्या आहेत. मग थोड्या वेळापूर्वी मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस डॉक्टर होते. डॉक्टरनी मला दुरुस्त करावं, मी सांगतोय ते खोटं असेल तर हवा ही सगळ्यात महत्वाची मूलभूत गरज आहे. कारण 8 मिनिटापेक्षा जास्त काळ नाक तोंड दाबलेल्या अवस्थेमध्ये श्वास न घेता माणूस कधीही जगू शकत नाही. जर कुणाला वाटत असेल आपण जगू शकतो आणि जर त्याचा योगाभ्यास नसेल तर त्याने प्रयोग करून दाखवावा, मात्र स्टेजवर, म्हणजे वाचवता येईल. डॉक्टर आहे तिथंच. पाणी न घेता चांगल्या पद्धतीच्या जर भौतिक वातावरण असेल तर अशा अवस्थेमध्ये म्हणजे इन गुड फिजिकल कंडिशन्स 8 दिवसापेक्षा माणूस जास्त काळ टिकू शकत नाही, जगू शकत नाही.
हवा आणि पाणी या मूलभूत गरजा असताना मागच्या वर्षीपर्यंत पाण्याला आपण अन्नामध्ये सुद्धा समाविष्ट केलं नव्हतं. आणि म्हणूनच त्या ठिकाणी पाण्याच्या बॉटल्स आल्यानंतर मी विचारलं की कार्यक्रमापुरत्याच पाण्याच्या बाटल्या येतात का गावात नेहमीच पाणी असं वापरलं जातं. दुर्दैवानं आपण विकासाच्या नावाखाली जे काही पुढे चाललेलो आहोत त्याच्यामध्ये आपला भवताल पूर्ण बिघडून टाकलेला आहे. आणि इतका बिघडून टाकलेला आहे की 2050 सालापर्यंत 18 ते 20% लोकसंख्या, थोड्या वेळापूर्वी गाणं सादर केलं की पृथ्वीला वसुंधरेला या लोकसंख्येचा भार सहन होत नाहीये, तर 18 ते 20% लोकसंख्या ही नैसर्गिक आपत्तीमध्ये मरण पावणार आहे. हे भीषण चित्र आहे. आणि हे चित्र दिसत असताना आत्ता कुठे आपण शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावरती चिंतन करतोय. या विषयावर खूप वेगाने विचार करण्याची गरज आहे. या भागातल्या काही घटना तुम्हालाही आठवत असतील, मलाही आठवतात त्या बातम्या आलेल्या. रानगवा हा प्राणी या परिसरात सतत दिसतो. आता तो गावाच्या जवळ यायला लागलेला आहे. हत्तीनं सुद्धा या गावातून फेरफटका मारलेला आहे काही दिवसापूर्वी. आणि हे प्राणी जे आहेत ते शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान करतायत. त्याचप्रमाणे स्वर्गीय नर्तक हा पक्षी दुर्मिळ झालेला आहे. पूर्वी गिधाडं दिसायची, ती गिधाडं आत्ता दिसेनाशी झालेली आहेत. ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं काय आहे तर विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या व्यासपीठावर मी हे बोलतोय कारण आपल्याला असं विज्ञान आणि तंत्रज्ञान शोधायचंय जे शाश्वत विकास करू शकेल, सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकेल, सर्वांसाठी ते उपयुक्त असेल असं विज्ञान आणि तंत्रज्ञान निर्माण करायचंय. आणि असा विकास का घडला याचा विचार ज्यावेळेस मी करायला लागतो त्यावेळेस माझ्या लक्षात असं येतं की जगाच्या टोकावरती दोन भिन्न प्रकारच्या संस्कृती विकसित झाल्या. एक जगाचा पूर्व भाग आणि जगाचा पश्चिम भाग. पूर्व भागाला निसर्गस्नेही जीवनशैली इथं विकसित झाली. आपल्याकडे शस्त्रक्रिया करता येईल इथपर्यंत आयुर्वेदामध्ये प्रगती आपण केलेली होती. त्याच वेळेस पाश्चात्य राष्ट्रामध्ये कसं ओरबडून घेता येईल अशा प्रकारची संस्कृती विकसित झाली. तिथे औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. जास्तीत जास्त उत्पादन करा, जास्तीत जास्त विका, त्याच्यातून जास्तीत जास्त पैसे कमवा. आणि हळूहळू त्यांनी जगावरती सत्ता निर्माण केली. भारत सुद्धा इंग्रजांचा जवळपास 150 वर्ष गुलाम होता. त्या काळामध्ये इथली पीक व्यवस्था नष्ट केली, इथली जंगल पद्धती नष्ट केली, इथल्या राहण्याच्या सवयी बदलल्या. प्रत्येक गोष्टीमध्ये जे बदल आले त्या बदलाच्या बरोबर आपल्या डोक्यामध्ये एक स्वार्थ शिरला. आणि हा स्वार्थ किती शिरलाय थोडंसं विषयांतर करून मी एक थोडक्यात गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट अशी आहे की एक गाव होतं, त्या गावामध्ये एक छान मंदिर होतं. मंदिरामध्ये कीर्तन नियमित आयोजित केलं जायचं. एक दिवस खूप मोठे महाराज तिथं आले, त्यांनी कीर्तन संध्याकाळी ठेवलं. महाराज खूप प्रसिद्ध असल्यामुळं गावोगावची लोक त्या कीर्तनासाठी आले. शेजारच्याच गावचे 3 तरुण पण आलेले होते. कीर्तन सुरू झालं. कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितलं जे काही आपल्याला मिळतं ते सगळे वरच्याची कृपा आहे, म्हणजे देवाची कृपा आहे. देवाच्या कृपेनं आपल्याला मिळतं, म्हणून जे काही मिळालेलं आहे त्यातला एक वाटा आपण देवासाठी म्हणजेच समाजासाठी काढून ठेवला पाहिजे. कीर्तन संपतं. त्याच्यातला हा महत्त्वाचा विचार या तिघांच्या डोक्यात बसलेला असतो. ते परत जायला लागतात. परत जाताना रस्त्यामध्ये एका ठिकाणी ठेचकाळतात. ठेचकाळल्यानंतर बघतात तर खाली एक पिशवी पडलेली. पिशवी काढून बघतात तर त्याच्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या. त्या काळातल्या मोहरा प्युअर सोन्याच्या होत्या. अंधारात सुद्धा त्या चमकत होत्या. आता तिघं विचार करायला लागले, आपण तिघं मिळून आलो म्हणून ही पिशवी सापडली, म्हणजे तिघाचा त्याच्यावर समान अधिकार आहे. त्या काळातल्या विचारसरणीनुसार त्यांनी मान्य पण केलं. पण पुढे गेल्यानंतर दुसरा एक जण म्हणला, अरे पण महाराजांनी सांगितलं त्याच्यातला एक वाटा आपण समाजासाठी खर्च केला पाहिजे, म्हणजे देवासाठीच खर्च केला पाहिजे. मग देवाचा वाटा काढायचा कसा? घरी गेल्या गेल्या अंगणातूनच ज्याच्या हातात पिशवी होती त्याने बायकोला हाक मारली, अगं बाहेर ये ग. बायको बाहेर आली. म्हणली काय हो, जरा एक बांगडी काढून दे. बाकीचे म्हणले अरे बांगडी कशाला? बायकोनं पण विचारलं, अहो बांगडी तुम्हाला कशाला पाहिजे? दे म्हणलं की द्यायचं. दिली काढून. बांगडी मध्ये ठेवली. त्याने सांगितलं आता आपण तिघजण कडेला बसू, सोन्याच्या मोहरा प्रत्येकाच्या गोंधळीत घेऊ, आपण त्या वर उधळू, जेवढ्या बांगडीच्या आतमध्ये पडतील तेवढ्या आपण दान करून टाकू, बाहेर पडलेल्या आपण तिघं वाटून घेऊ.
दुसरं जनरेशन असंच घडलं. पिशवी घेऊन ते घरापर्यंत आले, वेशीपर्यंत आले. वेशीवरच त्यांनी कोतवालाला हाक मारली, अरे जरा गावाच्या भोवती रिंगण मार. बाकीच्याने विचारलं कशाला? अरे त्या मोहरा देवाच्या वाटा काढून द्यायचा आहे. मग अंगणात गेले. अंगणात गेल्यावर म्हणले घ्या मोहरा. मोहरा घेऊन काय करायचं? म्हणले वर उधळायच्या. म्हणले वर उधळून काय? म्हणले गावाच्या भोवती जे रिंगण मारले त्याच्या बाहेर पडतील, त्या देवाच्या, त्या दान करायच्या, आत पडलेल्या सगळ्या आपल्या. तिसरं जनरेशन असंच घडलं. पिशवी घेऊन ते घरी आले. घरी आल्याबरोबर अंगणात उभा राहिले. आता कळेना, बांगडी पण मागेना आणि रिंगण पण मारायला सांगेना. मग देवाचा वाटा काढायचा कसा? अरे तर ज्याच्या हातात पिशवी होती तो म्हणला, अरे खोळा का काय तू? देव कुठं असतो? वर असतो. आपण तिघांनी मोहरा वर फेकायच्या. देवाला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या देव काढून घेईल, उरलेल्या सगळ्या खाली पडतील. खाली पडलेल्या सगळ्या आपल्या. आजची परिस्थिती ह्या लेवलची आहे. विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती माणूस जे करत गेला त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त माणसाला सुख कसं मिळेल, आपलं जगणं कसं सुखकर होईल, आपले कष्ट कसे कमी होतील, या पलीकडे कधीही दुसरा विचार केला नाही. आणि अशी अंधाधुंद प्रगती करत गेल्यामुळं आजची परिस्थिती इतकी भयानक उद्भवलेली आहे की या शहरामध्ये, या गावामध्ये गवा दिसणारच, हत्ती दिसणारच. कारण आपल्याला नेत्र सुख हवंय, शरीर सुखात राहायला पाहिजे, कष्ट कमी पडले पाहिजेत, आपल्याला मनोरंजनाची चांगली साधनं पाहिजेत, प्रत्येक गोष्ट आपल्याला आनंद देणारी पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण प्रत्येक गोष्ट करत गेलो. झाडं लावण्याचं तसंच आहे. आणि त्याचाच परिणाम आहे की आत्ता गवा आणि गेंडा, हत्ती यांची संख्या कमी झालेली असताना ते गावात शिरतायत, शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान करतायत. त्यांची लोकसंख्या कमी झाली आहे आणि आपली लोकसंख्या वाढली आहे. जंगलाचं क्षेत्र त्यांना पाहिजे तेवढं आत्ताही आहे, पण त्यांना शहरात यावं लागतं, गावाकडे यावं लागतं, शेतकऱ्याच्या पिकात घुसावं लागतं. कारण आज जंगलामध्ये त्यांना खाद्य म्हणून जे पूर्वी मिळत होतं ते आम्ही शिल्लक ठेवलेलं नाही. तर त्या ठिकाणी परदेशी वनस्पतींची दाटी करून टाकलेली आहे आणि त्याच्यामुळं त्यांना अन्न मिळत नसल्यामुळं ते नाईलाजाने येतात. उदाहरणादाखल काही नावं जर सांगायची झाली तर घाणेरीचं साम्राज्य आपल्या जंगलामध्ये किती आहे ते बघा. कॉस्मसची पिवळी फुलं, त्याची तर स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. मंत्री साहेब एक दाजीपूरचं अभयारण्य बघायला चाललेले होते. तिकडे जाता जाता त्यांच्या सौभाग्यवती म्हणाले की काय हो साहेब, पुण्याला जाताना आपण खेड शिवापूर सोडलं की दोन्हीकडेला रस्त्याच्या एवढी छान पिवळी फुलं असतात, इकडं पण तशी पिवळी फुलं फुलायला पाहिजेत. ते मंत्री साहेब होते, त्याने लगेचच फोन केला पुण्याला. तिथून बिया गोळा झाल्या, आणल्याने आपल्या दाजीपूरच्या इकडे टाकल्या. दाजीपूरच्या अभयारण्याकडे जाताना बघा तुम्ही, पिवळा कॉस्मस रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेला दिसतो. गव्याला जर खायलाच नसेल तर तो तुमच्या भागात अतिक्रमण करणारच ना. हा विचार शाश्वत विकासाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण बोलायला सुरुवात करू त्यावेळेस करायला पाहिजे. माणसानं प्रत्येक ठिकाणी स्वतःचा स्वार्थ शोधत गेला आणि त्याच्यामध्ये शास्त्रज्ञांची भूमिका अत्यंत घातकी आहे. त्याच्यापासून आपण थोडं सुधारलं पाहिजे. मी काही उदाहरणं सांगणार आहेत जी या भागाला, त्यातलं एक उदाहरण तर लागू आहे. अणुशक्तीचा शोध लागला त्यावेळेस सगळ्या अणुशास्त्रज्ञांनी एकच गोष्ट सांगितली, अणुशक्ती ही पर्यावरण पूरक आहे. त्यावेळेस अणुकचरा किती मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे आणि तो किती घातक असेल हे कुणीही सांगितलं नाही. चेर्नोबिल सारखी दुर्घटना होऊ शकते हे असं भाकीत कुठल्याही शास्त्रज्ञानं केलं नाही. उलट सांगितलं की असा अपघात होणे शक्य नाही. हिरोशिमा आणि नागासाकीवरती बॉम्ब टाकला जाऊ शकतो आणि त्याच्यातून एवढा मोठा विध्वंस होऊ शकतो याचं कदाचित चित्र आईन्स्टाईनच्या डोळ्यासमोर सुद्धा आलं नसावं. कारण आईन्स्टाईनच होते की ज्यांनी त्यावेळेसच्या राष्ट्राध्यक्षांना पहिलं पत्र लिहिलं की जर्मनी अणुबॉम्ब करण्याच्या तयारीत आहे, अमेरिकेनं ते पाऊल उचललं पाहिजे. नंतर ते अणुबॉम्बच्या कट्टर विरोधक बनले आणि नंतर त्यांनी बुद्धाला आपला आदर्श मानलं. पण सुरुवातीला ते सुद्धा याचे पुरस्कर्ते होते. शास्त्रज्ञ कुठलाही शोध लागला की नेहमी त्याचे फायदे सांगतात, तोटे कधीही सांगितले जात नाहीत. आणि त्यामुळं विज्ञान हे घातक ठरतं ते ठरलं नाही पाहिजे. अशा पद्धतीनं संशोधन करणं म्हणजे शाश्वत विकासासाठी संशोधन आहे असं मानलं पाहिजे. दुसरं उदाहरण जे या भागाला लागू आहे ते असं की
60-70च्या दशकांमध्ये आपल्याला अन्नधान्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणात जाणवत होती. 72च्या दुष्काळामध्ये तर आपण अमेरिकेतून अन्न आयात केलं, इतर राष्ट्रातून अन्न मागवलं, ज्याच्याबरोबर इतर अनेक गोष्टी आल्या आणि त्या गोष्टी आज आपण विना तक्रार त्यावेळेस स्वीकारलेल्या असल्यामुळं त्याची वाईट फळं आपल्याला दिसत आहेत. 25-30 वर्षाच्या वयाच्या लोकांना सगळं आठवत असेल, एक 10-12 वर्षापूर्वीपर्यंत सहज रस्त्याच्या कडेने आपण चाललो तर कुठल्या तरी झुडपाला मधाचं पोळं बसलेलं दिसत होतं. आत्ता त्या पोळ्यांचं प्रमाण दिसायचं किती कमी झालंय. प्रदूषण हे एक कारण आहेच, कीटकनाशकं तणनाशकं हे कारण आहेच. त्याचबरोबर 72च्या दुष्काळामध्ये 82 प्रजाती भारतात लावाव्यात, जेणेकरून इथं दुष्काळाची परिस्थिती वारंवार उद्भवू नये याच्यासाठी जंगलांची निर्मिती होईल. म्हणून आपल्याला सांगितलेल्या गोष्टी आपण स्वीकारल्या, लावली ती झाडं, आणि आज त्या झाडांचे दुष्परिणाम आपण भोगतोय. 2 गोष्टी घडलेल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये वैद्यकशास्त्राने जी प्रगती केली त्या प्रगतीमुळे लोकसंख्या वाढ मोठ्या प्रमाणात होत राहिली, त्यामुळं नैसर्गिक संसाधनाची मोठ्या प्रमाणात गरज भासायला लागली. आणि दुसरीकडे औद्योगिकीकरण वाढल्यामुळं, उद्योगधंदे वाढल्यामुळं नैसर्गिक संसाधनांचा तिथंही मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आणि पृथ्वीवर एक प्रकारचा असमतोल सुरू झालेला आहे. त्याच्यातून अनेक जीव नष्ट झालेले आहेत, अनेक प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. काही प्रजाती नव्याने तयार होतात, उद्भवतात आणि त्याच्यातूनच कोरोनासारखी महामारी येते. सुरुवातीपासून या पृथ्वीवरती कोणाचाही जन्म आणि मृत्यू या 2 गोष्टी निश्चित आहेत. जन्म कधी होणार हे किमान 7-8 महिने 9 महिने अगोदर कळू शकतं. मृत्यू कोणाचा कधी येणार हे कळत नाही. माणसानं मात्र त्याच्यामध्ये आत्ता होणारा मृत्यू उद्यावरती ढकलण्यासाठी औषधशास्त्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रगती केली की सरासरी आयुष्य वाढलं. नैसर्गिक संसाधनांचा वरती वाढलेला भार आणि नैसर्गिक संसाधनांची होणारी उपलब्धता याचं प्रमाण व्यस्त होत गेलं आणि ते प्रमाण इक्वल ठेवण्यासाठी, समान ठेवण्यासाठी, समतोल साधण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये कार्य करण्याची, शोध लावण्याची आजच्या घटकेला फार मोठी गरज आहे. काही उदाहरणं यातली जर सांगायची झाली तर आवर्त सारणीच्या पुस्तकाचा उल्लेख झाला. आवर्त सारणी व मूलद्रव्याची दुनिया हे पुस्तक लिहित असताना त्याच्यामध्ये सगळ्याच 118 मूलद्रव्यांचा मी अभ्यास केला. त्यामध्ये साधारणपणे 92 मूलद्रव्ये अशी आहेत की जी आपल्याला स्थिर अवस्थेमध्ये मिळतात किंवा आपल्याला प्रत्यक्ष बघता येतात, त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला अभ्यासता येतात. त्यापैकी 32 मूलद्रव्ये अशी आहेत की ती काही दिवसानंतर मिळणार नाही, म्हणजे आपल्याला त्यांचा वापर करता येत नाही. आणि त्यातलं सगळ्यांच्या जिव्हाळ्याचं एक मूलद्रव्य आहे ते म्हणजे फॉस्फरस. 2030 सालानंतर काडीपेटी तयार करण्यासाठी फॉस्फरस मिळणार नाही आणि 2035 पर्यंत जो काही प्रोडक्शन करून ठेवलेला काडीपेट्यांचा स्टॉक असेल तो संपुष्टात येईल. 2035 नंतर काडीपेटी मिळणार नाही. अतिशय वाईट पद्धतीनं आपलं हे आजच्या घटकेला चाललेलं आहे. किती वाईट चाललेलं आहे याची काही उदाहरणं आणखी आपण बघूया. प्रकाशाचं उदाहरण गट शिक्षण अधिकारी सरांनी, मेंगाणे सरांनी दिलं. प्रकाशाचा शोध लागला, प्रकाश मिळाला आपल्याला, पण त्या प्रकाशाचा किती अतिरेकी वापर सुरू झालेला आहे. दिवाळी आपण कशा पद्धतीनं साजरी करतो तर झाडांनी आता कार्बन डायऑक्साईड दिवसा शोषून घेणं मंदावलंय. त्यांचं झाडांचा श्वसनाचा दिवसाचा वेग जो आहे तो मंदावला चाललाय. का तर त्यांच्यावरती आपण रात्री पण प्रकाशाचा इतका मारा करतोय की त्यांना त्यांचं जगणं असह्य व्हायला लागले. प्रत्येकाला विश्रांतीची गरज आहे. याच देशाचे सुपुत्र जगदीशचंद्र बोस यांनी सांगितलं की वनस्पतींनाही भावना असतात, वनस्पतीही रेस्ट घेतात. सगळ्या गोष्टी आपल्याला कळालेल्या असताना सुद्धा भारतासारखा देश ज्याच्यातली संस्कृती ही निसर्गस्नेही संस्कृती आहे. बघा तुम्ही, प्रत्येक सण घ्या, त्या सणाला कुठलं ना कुठलं तरी झाड, प्राणी, काही ना काहीतरी जोडलेलं आहे. का जोडलेलं आहे? त्याच्या मागे त्या काळामध्ये केलेला पूर्ण विचार आहे आणि तो विचार आपण शास्त्रीय पद्धतीनं स्वीकारला पाहिजे. आता मग प्रश्न येतो, तो एक कॉन्फ्लिक्टचा प्रश्न येतो. मग ते विज्ञान होतं का म्हणून काही लोक त्याच्यावरती प्रश्न निर्माण करतात.
दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. शास्त्र लोकांना लवकर समजतं आणि विज्ञान लवकर समजत नाही. शास्त्र लोकांना लवकर समजतं आणि विज्ञान लवकर समजत नाही किंवा ती समजून घ्यायची मानसिकता नसते. आता म्हणाल शास्त्र आणि विज्ञान दोन्ही एकच, मग तुम्ही हे दोन शब्द वेगळे कसे काय वापरताय? शिक्षकांनी तरी किमान हे समजून घेतलं पाहिजे की शास्त्र आणि विज्ञान या दोन वेगळे शब्द मराठी भाषेमध्ये अतिशय सुंदर आहेत. शास्त्र म्हणजे काय? एखाद्या विषयाची नियमावर आधारित केलेली मांडणी म्हणजे शास्त्र. शास्त्रातले नियम जे असतात ते धर्म, व्यक्ती, देश, काळ सापेक्ष असू शकतात. धर्म, व्यक्ती, काल सापेक्ष असू शकतात. विज्ञान मात्र शास्त्र ज्यामध्ये एखाद्या विषयाची मांडणी केलेली आहे आणि ज्यामधील नियम हे स्थल, काल, व्यक्ती सापेक्ष नसतात, अशा नियमावर आधारित केलेली एखाद्या विषयाची मांडणी म्हणजे विज्ञान. ओहमचा सिद्धांत सांगत असताना पहिले शब्द येतात भौतिक परिस्थिती समान असताना, कीपिंग द फिजिकल कंडिशन सेम, आणि त्यानंतर प्रत्येक गोष्ट सांगितली जाते. आणि तशा अवस्थेमध्ये, तशा वातावरणामध्ये भारतात ओहमच्या सिद्धांताची केलेली पडताळणी असेल, अमेरिकेत केलेली पडताळणी असेल, पिंपळगाव मधल्या शाळेत केलेली पडताळणी असेल किंवा गुलमर्ग मधल्या, काश्मीर मधल्या एखाद्या शाळेत ओहमच्या सिद्धांताची केलेली पडताळणी असेल, उत्तर एकच मिळणार, ते विज्ञान. आणि त्या विज्ञानाचं आकलन करून घेणं सर्वसामान्यांना जमत नाही, तेवढा वेळ देणं शक्य होत नाही. आणि म्हणून शास्त्राच्या परिभाषेमध्ये आपल्याकडे अशा अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत, त्यामधलं सुद्धा विज्ञान शोधून काढण्याची आणि ते लोकांना सांगण्याची गरज आहे. ही सांगण्याची गरज आहे म्हणून फक्त चालत नाही, तर आपण ती जपली पाहिजे. आणि जर एखादी गोष्ट करत असू, सरांनी आत्ता सांगितलं की मला वाटतं 28 एकरावरती झाडं लावलेत आणि 20 फुटाच्या पलीकडे अंतर ठेवलेलं नाही. मला खात्री वाटते की त्यांनी वैज्ञानिक पद्धतीने झाडं लावलेली असावीत. जी या भागापासून 15 किलोमीटरच्या परिघात जी झाडं आढळतात त्यांचीच फक्त लागवड केलेली असेल. या भागामध्ये सफरचंद लावतो म्हणून मी लावायला गेलो तर सफरचंद स्थानिक नाही, तर ते आपल्या निसर्गाच्या दृष्टीनं विदेशी वाण आहे. निसर्गाच्या दृष्टीनं म्हणतोय, नाहीतर म्हणाल हिमाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे, मी त्या अर्थानं म्हणत नाहीये. निसर्गाच्या दृष्टीनं 15 किलोमीटरचा फक्त परिघ आहे, त्याच्यात आढळणारी झाडं ही आपल्याकडे लावली पाहिजेत. हा, अशीही काही झाडं आहेत महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत दिसणारी, अशी काही झाडं आहेत की जी झाडं आपल्याकडे लावली पाहिजेत. आणि ते न केल्यामुळं सुद्धा निसर्गावर खूप अनिष्ट परिणाम होत आहेत. प्रत्येक गोष्ट करत असताना विद्यार्थ्यांना का, कसे, कशासाठी, काय, हे सगळे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न पडले पाहिजेत. त्यांनी ते शिक्षकांना विचारले पाहिजेत. आणि शिक्षकांनी हे तुला परीक्षेत येणार आहे का असं न म्हणता त्याची उत्तरं द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. जर उत्तरं देता येत नसतील तर त्याला जिथं योग्य उत्तर मिळू शकतं त्या ठिकाणापर्यंत पोचवायचं काम केलं पाहिजे. शिक्षकांच्या बद्दल आजही तितकीच आदराची भावना विद्यार्थ्यांच्या मनात आहे. हे एक पालक म्हणून मला माहीत आहे. माझी मुलगी, माझा मुलगा शिकत असताना शिक्षकांनी गणित त्याला जर मी जरा एखाद्या सोप्या पद्धतीने सांगितलं, नाही नाही पप्पा असं नाही, अशाच पद्धतीने सोडवलं पाहिजे म्हणून सांगणारी माझी मुलं आहेत. म्हणजेच आजही त्यांना शिक्षक सांगतात ते ब्रह्मवाक्य वाटतं. आणि त्या भूमिकेतून शिक्षकांनी आपली भूमिका निभावावी. आणि विद्यार्थ्यांच्या वरचं पालकांचं जे आहे, पालकांचं काय झालेलं आहे त्याला दुसरं कारण आहे एक महत्त्वाचं. पालकांच्या बद्दल असं झालेलं आहे की आजकाल 1 किंवा 2 आहेत, तर जपतात तळहातावरच्या फोडासारखे. तो मागेल ते त्याला द्यायचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये ना धड त्यांचं लक्ष पुरेसं आहे, ना आपण लक्ष दिलेलं त्यांना आवडतंय. मी आपण लक्ष दिलेलं असा शब्द वापरतोय. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात कात्रीत सापडलाय तो शिक्षक.
त्याला विद्यार्थी घडवायचेत. दुसरं आणखी एक, शिक्षकांच्या बद्दल भाषण करत असताना अनेक जण सांगतात की शिक्षक हा शिल्पकार आहे, तो विद्यार्थ्याला आकार देतो वगैरे. त्याच्यापेक्षा महाकठीण काम आहे. अहो, तो कुंभार बसून असं फिरवत असतो, त्यावेळेस ती माती कुरकुरत नाही. आजचं पोरगं 10 प्रश्न विचारतंय, 20 प्रश्न विचारतंय. आमच्या वेळेस प्रश्न विचारणं अवघड होतं, पण आत्ताची पोरं त्याच्या पुढं आहेत. आणि त्या मुलांना घडवत असताना शिक्षकाला खूप कौशल्याने काम करावं लागतं. असं असताना सुद्धा अशा ग्रामीण भागामध्ये जवळपास 123 उपकरणं या ठिकाणी प्रदर्शित होत आहेत. याचा मला मनस्वी आनंद आहे. विद्यार्थ्यांच्यासाठी मी एक सांगेन की अनेक प्रश्न आज महत्त्वाचे आहेत. त्या प्रश्नाकडं, छोटे छोटे प्रश्न, ग्रामीण भागातले प्रश्न ज्याच्यामध्ये खूप मूलभूत संशोधन करता येऊ शकतं, तशा प्रश्नांच्याकडं लक्ष देण्याची खूप गरज आहे. मी एक उदाहरण सांगेन. मराठी विज्ञान परिषद मुंबईचं मागच्या वर्षी संशोधनासाठीचं जे एका शालेय विद्यार्थिनीला पुरस्कार मिळाला, त्या विद्यार्थिनीनं संशोधन काय केलेलं होतं ते फक्त मी सांगेन, म्हणजे आपल्याकडचे तसे प्रश्न काय काय असू शकतात हे लक्षात येईल. त्या मुलीनं काय केलं, मक्याचं पीक घेतलेल्या शेतातली मक्याची धाटं काढल्यानंतर जनावरं जेवढी खातात तेवढी खाऊ द्यायची आणि बाकीची नंतर जाळून टाकायचे, असं करायचे. तर त्याचं तिने क्रशिंग केलं. क्रशिंग करून पाणी वापरून त्याच्यातून तिने अर्क काढायचा प्रयत्न केला. आणि नंतर येणाऱ्या मक्याच्या पिकाला तोच अर्क दिल्यानंतर किती PPMचा अर्क दिल्यानंतर उत्पादन चांगलं निघतं याच्यावरती तिने संशोधन केलं. आणि तिच्या लक्षात आलं 60 ते 80 PPMचं पाणी जर आपण पुरवलं तर पीक अतिशय उत्तम येतं. त्याच्यातून उत्पादनामध्ये जवळपास 30 ते 40% वाढ होते. त्या संशोधनाला त्या मुलीला पारितोषिक दिलं. या भागातली, आपल्या भागातली, पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी समस्या जी आहे, ऊसाचं पाचट शेतात जाळणे. प्रदूषण एकीकडे करायचं, मातीतला कार्बन जो शोषून घेतलाय तो कार्बन पुन्हा वातावरणात मिसळायचा आणि मातीतला कार्बन कमी करायचा, हा एक मोठा भाग आहे. नवीन संशोधन जे येतंय, नवीन तंत्र जी वापरली जात आहेत त्याच्यावरती सुद्धा संशोधन करण्याची गरज आहे. उदाहरणादाखल मी सांगेन की बायो फर्टिलायझर नावाचा एक प्रकार आलाय. ह्याच्यामध्ये म्हणे ते बॅक्टेरिया जे असतात, ते बॅक्टेरिया जमिनीतला फॉस्फरस जो आहे तो जमिनीचा फॉस्फरस पिकाला उपलब्ध करून देतात. आता जमिनीतला फॉस्फरस वेगानं असा जर काढून घेत त्या पिकाला देत राहिलं तर फॉस्फरसचं प्रमाण जे कमी होत जाईल, ते प्रमाण किती प्रमाणात कमी होतंय आणि ते रिकूप करण्यासाठी काय केलं पाहिजे, पुन्हा त्याचं पुनर्भरण होण्यासाठी काय केलं पाहिजे, अशा प्रकारचा संशोधन प्रकल्प हाती घेता येऊ शकतो. प्रकाशाचं प्रदूषण मोजण्याची आज फार मोठा त्याच्यावरती विचार केला जात नाही, पण ज्या वेळेस कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता कमी होते असं सांगितलं जातंय, त्यावेळेस विद्यार्थ्यांना सहज करता येणारा प्रयोग, 2 कुंड्यामध्ये सारख्याच उंचीची 2 एकाच प्रजातीची रोपं लावायची. दिवसभर दोन्ही कुंड्या अंगणात राहतील, रात्री त्यातली एक कुंडी आतमध्ये नेऊन ठेवायची आणि तिच्यावर इलेक्ट्रिक लाईट सोडायचा, विद्युत प्रकाश सोडायचा आणि दोन्हीच्या वाढीमध्ये काय फरक पडतो हे पडताळून घ्यायचं. आणि ज्या वेळेस खेड्यातला एखादा मुलगा अशा प्रकारचा प्रयोग करून कॉन्क्रीट निष्कर्ष काढेल, त्यावेळेस ते निष्कर्ष गावातले लोक सहज स्वीकारतील आणि त्याच्यातून एखादा शोध जागतिक पातळीवरती त्या विद्यार्थ्याला घेऊन जाणारा ठरेल. छोटे छोटे प्रश्न घेऊन त्याच्यातून शाश्वत विकासाकडे जायचा मार्ग शोधत राहिला पाहिजे, तरच या पृथ्वीवरील जीवसृष्टी, जैवविविधता टिकून राहणार आहे. अन्यथा 2060-70 पर्यंत काय होणार आहे हे माहीत नाही. कदाचित पुनर्निर्माण, मग ते पुन्हा आपल्याला सांगितलेलं जगबुडी होते, मग नंतर परत सगळ्या जीवसृष्टीची नव्यानं सुरुवात होते, वगैरे वगैरे गोष्टीही घडू शकतील. कोणी ते बघायला थांबणार नाही आहे, कारण घडणार जे आहे ते काही लगेचच सगळी जीवसृष्टी एका झटक्यात नष्ट होणार आहे असं नाही आहे. आजपर्यंत पृथ्वीवरती अनेक वेळा उल्कापात झाले, मोठमोठ्या घटना घडल्या, त्याच्यामध्ये संपूर्ण जीवसृष्टी नष्ट झाली आणि पुन्हा नव्याने निर्माण झाली. अशा प्रकारचे धार्मिक ग्रंथ संदर्भ सोडता वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होईल अशा प्रकारचं काहीही नाही आहे. आणि सगळ्यात शेवटचा भाग विद्यार्थ्यांसाठी मला एक 5 मिनिटांमध्ये मी बोलणार आहे. वाचाल तर वाचाल सगळेजण सांगतात, पुस्तकं वाचली पाहिजेत हे पण सगळे सांगतात, माझ्यासारख्या लेखकानं तर सांगितलंच पाहिजे पुस्तकं वाचायला पाहिजेत म्हणून.
पण वाचायचं म्हणजे नेमकं काय? वाचन संस्कृतीच आमच्याकडे विकसित झालेली नाहीये पुरेशी. अशा परिस्थितीमध्ये वैज्ञानिक असेल किंवा सामाजिक असेल, ऐतिहासिक असेल, एखादं साहित्य वाचत असताना ते कसं वाचलं पाहिजे की ज्याच्यातून आपलं व्यक्तिमत्व घडेल, याच्याबद्दल मी एक थोडक्यात बोलणार आहे आणि नंतर मी आपली रजा घेणार आहे. वाचायचं, कुठलंही पुस्तक मिळेल ते वाचलं पाहिजे, हे माझं आग्रहाचं मत आहे. हे पुस्तक तू वाचू नको असं जर कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे. त्याला कळू द्या त्यातलं चांगलं काय आणि वाईट काय आहे. सभागृहातल्या ज्येष्ठ मंडळीसारखंच मी पण पिंजरा बघितलेला आहे. पिंजरातलं तुम्हाला काय आठवतं हे मी विचारत नाही. तुमची परीक्षा घेणं हा हेतू माझा नाही आहे. मला त्यातली पुरेशी गाणी पण माहीत नाही आहेत, पण मला त्याच्यात एकच वाक्य महत्त्वाचं वाटलं. ज्या वेळेस त्या गुरुजींना पोलिसाच्या गाडीमध्ये घेऊन जात असतात त्यावेळेस ती नायिका सांगते, गुरुजी तुम्ही सांगा की तुम्ही जिवंत आहात. त्यावेळेस गुरुजींनी वापरलेलं ते वाक्य, गुरुजी म्हटलेले ते वाक्य आहे, नाही नाही, व्यक्ती मेल्या तरी चालतील पण आदर्श टिकले पाहिजे. तर पुस्तकं ही वाचायची, कुठलंही असू देत. वाईट काय आहे, कसं असतं हे पण त्या मुलांना कळू द्या. आणि तुम्ही त्याला अडवलं, जितकं अडवाल उलट तितकं बेफाम होऊन ते तिकडे जाणार आहे. कारण टीन एजमध्ये आल्यानंतर मुलं बंडखोरच असतात. त्याला पडू द्या, त्याच्यामध्ये वाचू द्या. मात्र मुलांनी काय केलं पाहिजे तर तो पुढचा भाग आहे. जसं मी सांगितलं की अख्खा 3 तासाचा चित्रपट बघितल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये एक वाक्य राहिलं. तसंच पुस्तक वाचताना सुद्धा काही महत्त्वाचा भाग असतो, काही महत्त्वाची वाक्य असतात. ती वाक्य आपण शोधली पाहिजेत. म्हणजे आपण वाचलं पाहिजे पहिली गोष्ट, तर त्यानंतर आपण वेचलं पाहिजे. आणि काय वेचायचं तर सुंदर वाक्य. भुईमुगाच्या शेतात गेल्यानंतर, कुळवल्यानंतर आपण त्यातल्या शेंगा वेचतो, मातीची ढेकळं वेचत नाही. तसंच पुस्तकातला बाकीचा भाग सोडून द्या, पण त्यातले महत्त्वाचे मोत्यासारखे विचार जे आहेत ते आपण वेचले पाहिजेत. आता शेंगा वेचल्यानंतर काय करतो? खिसा असेल तर खिशात ठेवतो, थोड्याच असतील तर पर्समध्ये ठेवतील महिला, नाहीतर पदरात, ओढणीमध्ये कुठेतरी आपण गोळा करतो, पिशवीत गोळा करतो. तसं आपल्याकडे वेचलेलं विचार साठवायला खूप मोठी पिशवी आहे. आपल्याकडे साधारणपणे 1400 ग्रॅमचा मेंदू नावाची एक पिशवी दिलेली आहे. या पिशवीचा आपण किती भाग वापरतो तर जास्तीत जास्त आजपर्यंत एखाद्यानं आपला मेंदू किती वापरला याच्याबद्दलचा हायेस्ट आकडा जो सांगितला जातो तो 8% आसपास जातो. मग उरलेला 92% भाग सर्वसाधारण माणूस वापरत नाही. आणि मग मला भीती वाटते की डार्विननं सांगितलं एखाद्या भागाचा वापर जर नाही केला तर तो हळूहळू नष्ट होतो. शेपटाचं उदाहरण तो देतो. तसंच आपला मेंदूही आपण जर वापरला नाही तर हळूहळू तो संकुचित होत जाईल का काय. तर या पिशवीमध्ये आपण ते वाचलेलं, वेचलेलं साठवलं पाहिजे. आता हे साठवून काय करायचं? साठवून ज्या वेळेस आपल्याला फावला वेळ असेल त्या फावल्या वेळामध्ये ते आठवायचं. वाचा, वेचा, साठवा, आठवा. तुम्हाला ज्यावेळेस ते आठवेल आणि तुमच्याकडे मोकळा वेळ असेल त्यावेळेस तुमच्या मनात त्याच गोष्टीचे विचार यायला सुरुवात होईल. म्हणजेच तुमचं चिंतन सुरू होईल. चिंतन सुरू झाल्यानंतर तुमचे विचार त्यानुसार बदलायला सुरुवात होईल. विचार बदलायला लागले की आपोआप तुमचे उच्चार आणि आचारही बदलायला सुरुवात होईल. नुसतंच पुस्तक दिलंय, ते वाचलं, दुसऱ्या दिवशी सांगितलं, तिसऱ्या दिवशी विसरलं, असं वाचन असेल तर ते काहीही कामाचं नाही. त्यामुळं वाचा, वेचा, साठवा, आठवा, चिंतन करा. उच्चार, आचार आणि विचार हे सर्व काही आपोआप बदलत जातील आणि त्याच्यातून तुमचं खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व घडत जाईल. आणि यासाठी सर्व प्रकारचं वाचन, चांगल्या दर्जाचं वाचन आपण करायला पाहिजे. आपण जर आज शिवाजी महाराजांचा इतिहास एखाद्या इतिहासाच्या शिक्षकाने आजपर्यंत शिकवून सुद्धा जर त्याच्या डोळ्यासमोर शिवाजी महाराजांच्या मनात मथुरेत शंभूराजेला सोडून येताना आपल्या प्रिय पत्नीची आठवण, स्वराज्याचा वारसदार, अनोळखी प्रदेशामध्ये सोडून येताना
काय विचार आलेले असतील, महाराजाच्या चेहऱ्यावर काय भाव आलेले असतील, हे जर दिसत नसेल तर आपण या सूत्रामध्ये, वाचन संस्कृतीमध्ये आपण कच्चा लिंबू आहोत असं मानलं पाहिजे आणि आपण पक्का लिंबू होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, अशी एक माझी विद्यार्थ्यांना खास करून ही विनंती आहे. त्यांनी त्यानुसार स्वतःमध्ये बदल करावा. पुढचं आयुष्य जे आहे ते आयुष्य विज्ञानामध्ये घालवायचं असेल तर सगळ्यांचा विचार करून संशोधनाकडे लक्ष द्यावं. मूलभूत प्रश्नाकडं, मातृभूमीतल्या प्रश्नाकडं, आपल्या मायभूमीतल्या प्रश्नाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं. त्याच्यामध्ये सुद्धा खूप संधी आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये अशाच शोधांना जास्त महत्त्व येणार आहे, हे लक्षात घेऊन त्या प्रश्नाला शोधायला सुरुवात केली पाहिजे. तसे या भागातील विद्यार्थी प्रयत्न करतील. अर्थातच शाळा इतकी चांगली आहे की इथं पुस्तकावर प्रेम करणारे संस्थाचालक भेटतात, अशी आठवण मी माझ्या मनामध्ये ठेवेन. संस्थाचालक खूप बघितले, पण इथले संस्थाचालक एखाद्या कार्यक्रमाची तयारी करताना दिसतात. संस्थाध्यक्ष म्हणून, संस्थाचालक म्हणून फक्त मिरवत नाहीत तर इथं काहीतरी चिटकवायचा प्रयत्न करतात, मंडप सजवायचं काम करतात. असे संस्थाचालक मिळणं, असे ग्रामस्थ मिळणं, कारण तिथं देणगीदारांचा बोर्डही मी येता येता बघितला. तर हे या गावचं, या विद्यार्थ्यांचं नशीब आहे की अशा गावामध्ये तुम्ही जन्माला आलात. या शाळेला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांचं नशीब आहे की अशा शाळेला त्यांना भेट देता येते. इथं या प्रदर्शनाचं आयोजन केल्याबद्दल मी संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्यामधून कोणीतरी मेरीडेल चिल्टन घडेल. मी मुद्दाम मेरीडेल चिल्टनचं चरित्र सांगणार नाही, कारण तुमच्या हातामध्ये आत्ता अँड्रॉइड फोन पप्पाचा, मम्मीचा कधीतरी मिळतो. कोरोना काळात तर तो तुमच्या हातातच असायचा. त्याच्यावरती तुम्ही जरूर सर्च करावं. तुमच्यातून कोणीतरी मेरीडेल चिल्टन घडेल, तुमच्यातून एखादी जानकी अंबल घडेल. मेंगाने सरांनी सगळी महिलांची नावं घेतली, मी आणखी काही नावं घेतो. जे या भागातलं प्रमुख पीक आहे ऊस, त्या ऊसावर संशोधन करणारी आणि भारतामध्ये किती प्रकारच्या वनस्पती आहेत याचा भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली डिरेक्टरी तयार करणारी महिला म्हणजे जानकी अंबल. अशी व्यक्तिमत्व घडतील. मुलांच्या मधून एखादा होमी जहांगीर बाबा, एखादा CV रमन तयार होतील, अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो. तसा तो तयार व्हावा, त्याच्या सत्काराचा कार्यक्रम याच शाळेनं, संस्थाध्यक्षाने आयोजित करावा. त्यावेळेस माझी मानसुद्धा अशी हालत असेल, कारण सरांच्या, भोईटे सरांच्या सारखी फिटनेस ठेवायचा प्रयत्न आहे. बघू किती साध्य होतं ते. आणि तशा अवस्थेमध्ये आम्हाला पुढच्या खुर्च्यामध्ये बसून तुमच्या सत्कारासाठी टाळ्या वाजवण्याची संधी मिळावी, अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.